यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे आणि सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत। 1 किलोमीटर प्रवासासाठी जवळपास 1.5 तास लागतोय। रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे सुद्धा या वाहतूक कोंडीत भर पडली आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जवळपास 1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 1.5 तास लागतात। पुण्यातून दिवाळीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळेच दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागतोय। रस्त्यांवर खड्डे पडलेत आणि याची सुद्धा भर या वाहतूक कोंडीत पडली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, कधी सुटणार ही वाहतूक कोंडी, काय कारण या वाहतूक कोंडीचं? दीपाली, आपण पाहतोय की ज्या पद्धतीने दिवाळी सुरू झाली आहे तेव्हापासून आपण ही सगळी वाहतूक कोंडी, पुणे अहिल्यानगर रस्ता असेल, पुणे नाशिक महामार्ग असेल, त्यासोबतच पुणे मुंबई एक्सप्रेसवे असेल, सगळीकडे ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासूनच पुणे अहिल्या महामार्गावर मोठं ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळतंय। जवळजवळ 1 किलोमीटर जाण्यासाठी जवळजवळ 1.5 तास लागतोय। सजग नागरिक स्वतः काही व्हिडिओ काढून हे सोशल मीडियावर देखील टाकताना आपल्याला दिसत आहेत। आता दिवाळीसाठी बाहेर पडताना अनेक ठिकाणी हे ट्रॅफिक जाम होत असताना प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। दिवाळीसाठी गावी जाताना त्यांच्या आनंदावर हे सगळं विरजन पडताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे नाशिक महामार्गावर काल चाकणमध्ये तर चक्क 10 तास ही वाहतूक कोंडी झाली। खरं तर दिवाळीच्या तोंडावर अशा पद्धतीने ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात वाहनं बाहेर पडतात, या दृष्टिकोनातून पोलिसांनी या बाबतीतली सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। या बाबतीतले रस्त्यांची देखील परिस्थिती अत्यंत बिकट आहे, कारण रस्त्यावर खड्डे पडलेत, याच्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे। या सगळ्या परिस्थितीला तोंड देत आता लोकांना गावी पोहोचावं लागतंय। दिवाळीसाठी सगळेच जण आता रस्त्यावर आलेले आहेत। आता खरं तर आज दुसरा तिसरा दिवस आहे, मात्र भाऊबीज असेल, बलिप्रतिपदा असेल, लक्ष्मीपूजन असेल, आता या सणांसाठी जेव्हा लोक बाहेर पडतील तेव्हा या त्रासाला अधिक तोंड द्यावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। दीपाली, निश्चितच अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।